वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमच्या सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आपण हेल्थ प्रमोशनच्या व्याख्या मराठीमध्ये। त्याच्यामध्ये 5 व्याख्या बघणार आहेत, जे की महत्त्वाचे आहेत, जे पेपरला खूप वेळा येऊन गेलेल्या व्याख्या आहेत। पहिली आहे म्हणजे समतोल आहार, नेक्स्ट आहे प्रदूषण, आणि थर्ड चयापचय क्रिया, आणि रक्तदाब, मतिमंदपणा। हे सर्व IMP आहेत, जे की पेपरला खूप वेळा येऊन गेलेले आहेत, 2-2, 3-3, 4-4 वेळा। प्रत्येकी डेफिनेशन हे 2-2 मार्क्ससाठी विचारले जाते। तसेच व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, आणि व्हिडिओला भरपूर लाईक करत जावा, आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन ही सर्वात आधी मिळाली पाहिजे। आणि आपले जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना पण व्हिडिओ शेअर करत जावा, त्यांच्या पण एक्झामसाठी त्यांना उपयुक्त ठरले पाहिजे। आणि कमेंट करत जावा छान पैकी की तुम्हाला कुठल्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारचे इम्प्रूव्हमेंट पाहिजे, कशा टॉपिकवरती नोट्स पाहिजेत। एखादा टॉपिक जर समजला नसेल तर कमेंट करत जावा, की ज्याच्यावर आपण पुन्हा व्हिडिओ बनवू शकतो। तर चालू करूया व्हिडिओला। तर समतोल आहार म्हणजेच काय? तर समतोल आहार म्हणजे आहार जो सर्व प्रयोज्य पोषक तत्वांनी भरलेला असतो आणि त्यांची मात्रा योग्य असते। समतोल आहारामुळे उत्तम आरोग्य राखले जाते आणि जुनाट आजारांपासून बचाव होतो, त्याला समतोल आहार असे म्हणतात। तर समतोल आहार म्हणजेच काय? तर ज्या आहारामध्ये सर्व प्रयोज्य पोषक तत्वे, जे आहार सर्व पोषक तत्वांनी भरलेले असते, त्यांची मात्रा ही योग्य असते, ते आहार समतोल आहारामुळे त्या आहारामुळे आपल्या आरोग्याचे संरक्षण होते आणि आजारांपासून बचाव होतो, त्याला समतोल आहार असे म्हणतात। ही झाली आपली पहिली व्याख्या। नेक्स्ट आहे प्रदूषण। आता प्रदूषण कशामुळे होते तर त्याची व्याख्या बघू। वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात। वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात जे हानिकारक असलेले पदार्थ मिसळतात त्याच्या क्रियेला प्रदूषण असे म्हणतात। नेक्स्ट आहे चयापचय क्रिया। सर्व सजीवांना त्यांच्या वाढीसाठी, संरक्षणासाठी व शरीरातील जैव कार्यासाठी ऊर्जा लागते। आता सर्व सजीवांना ऊर्जा लागतेच, तर त्यांच्या वाढीसाठी जी काही ऊर्जा लागते, ही ऊर्जा ते काही रेणवीय, भौतिक व रासायनिक प्रक्रियापासून घेतात किंवा मिळवतात। अशा सर्व प्रक्रियेला चयापचय क्रिया असे म्हणतात। नेक्स्ट आहे रक्तदाब। आता रक्ताने रक्तवाहिन्यावर आतील बाजूने निर्माण केलेल्या दाबास रक्तदाब असे म्हणतात। आता रक्ताने रक्तवाहिन्यावर आतील बाजूस निर्माण केलेले दाब, आपण आतील बाजूस जर निर्माण केलेले दाब, त्या दाबास रक्तदाब असे म्हणतात। नेक्स्ट आहे मतिमंदपणा। मुलाची शारीरिक वाढ होते पण त्यांची मानसिक वाढ होत नाही, त्याला मतिमंद समजले जाते। आता एखाद्या मुलाची वाढ म्हणजे वयमानाने ते खूप मोठे असते, त्याची शारीरिक वाढ होते पण आतली मानसिक वाढ ही होत नाही, त्याला मतिमंद असे समजले जाते। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा, व्हिडिओला भरपूर लाईक करा, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि आपण प्रत्येक टॉपिकवरती आणि सब्जेक्टवरती सेपरेट हँडरायटिंग नोट्स तयार करू। जसे एक्झाम जवळ येतात तसे तुम्हाला मी नोट्स प्रोव्हाइड करते, त्याच्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या प्लीज। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।